तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यभरात HMPVचे रुग्ण सापडतायत। याच पार्श्वभूमीवर नंदुरबार आरोग्य विभाग आता ॲक्शन मोडवर आलाय। नंदुरबार सामान्य जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात आलेत। याबाबत शासकीय विद्यालयाचे डीन संजय राठोड यांनी माहिती दिलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी। महाराष्ट्र सरकारने आता अलर्ट राहण्याचे संकेत दिले आहेत। मी सध्या शासकीय महाविद्यालय नंदुरबार येथे आहे। नंदुरबार येथे उपाययोजना काय केल्या आहेत आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत डीन आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, HMPV व्हायरस जो आहे तो नेमकी कुठला प्रकार आहे आणि काय उपाययोजना केल्या आहेत? HMPV व्हायरस हा नवीन नाही आहे, तो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 20 वर्षापासून आहे। याला आमच्या भाषेमध्ये RNA व्हायरस म्हणतात। हा RNA व्हायरस हा जो आहे हा आपल्याकडे म्हणजे हा याच्यामध्ये म्युटेशन होत असतात। तसं काही म्युटेशन झालेलं नाही, अस्तित्वात असलेला व्हायरस आहे हा। याची लागण जी आहे सर्दी, पडसं, खोकला अशा पद्धतीनं हा लागण होते आणि ही जनरली दरवर्षी जानेवारी ते मार्च या दरम्यान थंडीच्या दिवसामध्ये याचे रुग्ण आढळतात आणि हा एक रुटीन साथीचा रोग आहे। त्याकरता याच्याकरता घाबरून जाण्यासारखं काही नाही। फक्त चायनामध्ये याचा झाला आणि इमर्जन्सी आहे आणि आपण कोरोनाच्या भीतीने कोरोनाचा अनुभव वाईट असल्यामुळं सगळ्या बाबतीमध्ये आपण याच्यावर अलर्ट मोडवर आहे। प्रशासनाने पण याची दखल घेऊन सगळ्या सूचना आम्हाला देण्यात आलेल्या आहे। रुग्णालयामध्ये अशी कुठली परिस्थिती जर उद्भवली नंदुरबारमध्ये तर एक स्वतंत्र कक्ष याच्याकरता स्थापन करण्यात आलेला आहे। ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। व्हेंटिलेटर्स पण उपलब्ध आहेत आणि औषधी सुद्धा जे काही याला काही नवीन औषधी नसतात, तेच आपले फ्लूला जी औषधी असतात ते आहे त्या सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्याकरता माझं नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्या बाबतीमध्ये घाबरून जाऊ नका। आजार हा साथीचा आजार आहे, दरवर्षी येतो। प्रत्येक भारतीयाला याची लागण झालेली आहे आणि प्रत्येक भारतीयाचं शरीर याला प्रतिकार क्षमता याच्यामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लागण जरी झाली मृत्यू होण्याइतपत परिस्थिती निर्माण होणार नाही आहे। धन्यवाद सर। तर नंदुरबार प्रशासन आणि वैद्यकीय महाविद्यालय यासाठी सज्ज झालं आहे। कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला आजार झाला असेल तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची जांच करून घ्यावी असे आवाहन डीन यांनी केले आहे। प्रशांत जव्हेरी, NDTV मराठी, नंदुरबार।